तुम्हाला माहिती आहे का, उन्हाळा सुरू झाला की आपल्या जेवणाचा अविभाज्य भाग बनतो ते म्हणजे दही. मग ती कोशिंबीर असो, लस्सी असो किंवा पण दही बऱ्याच फक्त वेळा आपण साखर जेव्हा घालून दही खाणं घरी असो, बनवतो, तेव्हा ते पाणीदार होतं किंवा हवं तसं घट्ट होत नाही. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत अशा काही खास टिप्स शेअर करणार आहे, ज्यामुळे तुम्ही बनवलेलं दही अगदी बाहेर मिळतं तसंच तयार होईल आणि विशेष म्हणजे यामध्ये आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्स वापरणार नाहीये. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी इथे मी एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर फुल क्रीम मिल्क घेतला आहे. दूध वापरताना शक्यतो फुल क्रीम असणारं किंवा म्हशीचंच दूध वापरायचं, यामुळे दही छान घट्टसर लागतं, दह्याला पाणी सुटत नाही. आता या दुधाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. त्यासाठी इथे मी मातीचं छोटंसं मटकं घेतलं आहे. यामध्ये अर्ध्या लिटर दुधाचं दही बरोबर तयार होतं. जर तुम्हाला सुद्धा हे छोटंसं मटकं हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिली आहे. 200 रुपयांपर्यंत हे तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे दही घेतलं आहे. आता हे दही आपण विरजण म्हणून वापरतोय. लक्षात ठेवा, कधीही जेव्हा तुम्ही दही बनवणार असाल तेव्हा जे विरजण वापराल ते जास्त आंबट नसायला हवं. कमी आंबट असणारं विरजण या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे. 2 चमचे विरजण या मटक्यामध्ये काढायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने छान असं फेटून घ्यायचं. विरजण फेटून घेतलं की मटक्याला सर्व बाजूनी एकसारखं लागलं जातं आणि त्यामुळे दहीसुद्धा व्यवस्थित सेट होतं. आपली ही तयारी होईपर्यंत इथे पहा, दुधाला सुद्धा छान उकळी आली आहे. आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा. आणखी एक 2 मिनटं हे दूध मी असंच उकळून घेणार आहे, म्हणजे दुधातील पाण्याचा अंश कमी होतो आणि त्यामुळे दहीसुद्धा घट्ट लागतं आणि दह्याला पाणी सुटत नाही. तर इथे एक 2 मिनटं मंद आचेवर आणखी हे दूध मी उकळून घेतलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे दूध आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, मी अर्ध्या लिटर दुधापासून हे दही बनवणार आहे. 1 लिटर दूध मी उकळण्यासाठी ठेवलं होतं. आता याच्यातलं अर्धा लिटर दूध आपण या पातेल्यामध्ये काढून घेऊया. तर इथे अर्धा लिटर दूध मी पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे. आता हे दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. तर इथे सर्वात महत्त्वाची टीप लक्षात ठेवा, जेव्हा दही लावण्यासाठी तुम्ही दूध गरम करून वापरताय तेव्हा ते दूध गरम नसावं आणि अगदी गारही नसावं. आपलं बोट दुधात घातल्यानंतर आपल्याला ते सहन होईल इतपत हे दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. जर दूध जास्त गरम असेल तर दही पाणी सोडतं आणि जर गार असेल तर दही लागतच नाही. तर इथे पहा, दूध मी कोमट करून घेतलं आहे. बोट घातल्यानंतर हाताला चटका बसत नाहीये, सहन होते इतपत हे दूध कोमट झालं आहे. आता ज्या मटक्यामध्ये आपण विरजण काढून घेतलं आहे ना, त्यामध्ये हे कोमट झालेलं दूध काढून घेऊया. आणि हो, बनवलेलं दही जर तुम्हाला बऱ्याच वेळापर्यंत आहे असं गोडसर ठेवायचं असेल, आंबट व्हायला नको असं वाटत असेल, तर दही लावण्यासाठी शक्यतो चिनी मातीचं किंवा काचेचं भांडं वापरा. त्यामध्ये दही आहे असं गोडसर राहतं आणि भरपूर दिवस टिकतं सुद्धा. आता दूध घातल्यानंतर एकदा हे दूध आपल्याला एकसारखं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे विरजणसुद्धा दह्यामध्ये व्यवस्थित सेट होतं, याच्यावर साई जमा होते आणि दही आपल्याला जसं हवं आहे अगदी तसंच बाहेरच्यासारखं तयार होतं. आता भांड्यावर झाकण ठेवायचं आणि एखाद्या उबदार ठिकाणी 7 ते 8 तासांसाठी हे भांडं रात्रभर ठेवून द्यायचं. हिवाळा असेल तर भांड्याला एखाद्या उबदार कपड्याने गुंडाळून ठेवा आणि दह्याचं भांडं शक्यतो अधूनमधून हलवू नका. तर इथे पहा, 8 तास हे दही मी सेट होण्यासाठी ठेवलं होतं. तुम्ही पाहू शकता, छान घट्टसर अगदी वड्या पडतील असं हे दही सेट झालं आहे. दिसायला जितकं भारी दिसतंय ना, चवीलाही तितकं छान गोडसर हे दही तयार झालं होतं. सुरीने कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, अगदी छान वड्या पडतील असं हे दही सेट झालं आहे. तर इथे मी चमच्याने सुद्धा हे दही मी तुम्हाला काढून दाखवते. पाहू शकताय ना, परफेक्ट असं हे दही तयार झालं आहे. अजिबात दह्याला पाणी सुटलं नाहीये आणि दिसायला सुद्धा छान आईस्क्रीमसारखं दिसते आणि चवीला सुद्धा अगदी असंच गोडसर तयार झालं होतं. तर तुम्ही सुद्धा एकदा या सांगितलेल्या टिप्स वापरून घरच्या घरी दही या पद्धतीने बनवून पहा. अगदी बाहेरच्यासारखं तयार होईल. बाहेरून विकत आणायची सुद्धा गरज नाही आणि बाहेरच्या दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्स वापरले जातात आणि हे दही आपण घरच्या घरी अगदी शुद्धतेत बनवलं आहे. तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा,
एक लाईक नक्की करा. आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.